एसआयटी चौकशीनंतर खरातचा मुलगा बेपत्ता, तपास यंत्रणांची परवानगी न घेता शहरातून गायब। खरातची पत्नी देखील गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार। शरद पवार आज दिल्ली दौऱ्यावर, सोमवारी पवार राज्यसभा सदस्यत्वाची घेणार शपथ। समरजित घाटगे लवकरच भाजपात, पश्चिम महाराष्ट्रात भाजपाची मोर्चे बांधणी सुरू। ठाकरेंनी काँग्रेसला वाटेला लावलं, बारामती पोटनिवडणुकीत ठाकरे पवारांच्या पाठीशी, सुनेत्रा पवार यांना उद्धव ठाकरेंनी समर्थन दिल्याची सूत्रांची माहिती। काँग्रेस पोटनिवडणूक लढवण्यावर ठाम, बारामती आणि राहुरीसाठी काँग्रेस उमेदवारांची घोषणा लवकरच। नाशकात आणखी एक वासनाकांड, उद्योजकांकडून 100 महिलांचे शोषण झाल्याचा आरोप, संशयित आरोपी रवींद्र एरंडे पोलिसांच्या ताब्यात। नयन पद्मसागरने मुंबईतून निघून जावं, जैन मुनीविरोधात समाजातूनच संताप। सातारा जिल्हा परिषदेवर भाजपची एक हाती सत्ता, भाजपाच्या दोघांसह राष्ट्रवादीच्या फुटीरांची सभापतीपदी वर्णी। साताऱ्यात फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपला इशारा, सुरुवात त्यांनी केली, शेवट आम्ही करणार। एल्फिन्स्टन पुलाच्या ब्लॉकमुळे प्रवाशांचा खोळंबा, मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम, दादर रेल्वे स्थानकापर्यंत लोकल सुरू, मेगा ब्लॉकमुळेही अनेक लोकल रद्द। अनेक दिवस रखडलेली मेट्रो अखेर धावणार, 5 स्थानकांची मेट्रो सोमवारपासून होणार सुरू। आरटीईची सोमवारी ऑनलाईन सोडत, राज्यात आरटीईसाठी 3,90,000 अर्ज, शाळानिहाय लाभार्थी विद्यार्थ्यांची यादी जाहीर होणार। चांदवड तालुक्याला पावसानं झोडपलं, काढून ठेवलेला कांदा पूर्णपणे भिजला, पंचनामे करून भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी।